रुपयाच्या नोटेवर मनमोहन सिंग यांची सही। गव्हर्नर पदावर नाही तरीही नोटेवर सही। मनमोहन सिंग यांच्या त्या स्वाक्षरीची रंजक कहाणी। देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्राणज्योत गुरुवारी मालवली। भारतात आर्थिक सुधारणांसाठी प्रयत्न करणं आणि यशस्वीरित्या त्या अंमलात आणून मध्यमवर्गीयांचं जीवनमान उंचावण्यात मनमोहन सिंग यांचा सिंहाचा वाटा होता। सध्या मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीची चर्चा सुरू असताना मनमोहन सिंग यांच्याविषयी एक रंजक कहाणी समोर येते आणि ती म्हणजे 1 रुपयाच्या नोटेची। चलनातील नोटांवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची स्वाक्षरी आपण वर्षानुवर्ष बघतोय। ज्या गव्हर्नरच्या काळामध्ये नोटा छापल्या जातात त्या गव्हर्नरची स्वाक्षरी त्या नोटेवर असते। याला अपवाद होता तो मनमोहन सिंग यांचा। ज्या काळी 1 रुपयाची नोट चलनात होती त्यावेळेस त्या नोटेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गव्हर्नरची नाही तर विद्यमान वित्त सचिवांची स्वाक्षरी असायची। वर्ष 1979 मध्ये जेव्हा मनमोहन सिंग वित्त सचिव बनले तेव्हा त्या काळात छापलेल्या सर्व 1 रुपयांच्या नोटांवर मनमोहन सिंग यांचीच स्वाक्षरी होती। त्यानंतर अगदी पुढच्या काही वर्षातच म्हणजेच 16 डिसेंबर 1982 साली मनमोहन सिंग हे भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर पदावर विराजमान झाले। तेव्हा त्यांच्या काळामध्ये छापलेल्या म्हणजेच 14 जानेवारी 1985 पर्यंतच्या सर्वच नोटांवर मनमोहन सिंग यांची स्वाक्षरी बघायला मिळते। मनमोहन सिंग यांच्या गव्हर्नर पदाचा कार्यकाळही अतिशय उल्लेखनीय ठरला आणि तेव्हा ते सरकारच्या नजरेत आले। मनमोहन सिंग यांच्या अचाट आर्थिक समज आणि अभ्यासामुळेच राजकारणाशी काहीही संबंध नसतानाही त्यांना वित्तमंत्रीपद मिळालं आणि मिळालेल्या या संधीचं सोनं करत सर्वसामान्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासोबतच त्यांनी देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढलं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।